खाद्य निष्पत्ती, पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी प्रयत्न करतो, वृक्षारोपण तसेच संवर्धनासाठी प्रयत्न करतो, पर्यावरणावर दुष्परिणाम करणाऱ्या घटकांची माहिती मिळवतो, पर्यावरण वाचवण्यासाठी माझी भूमिका काय यावर चिंतन मनन करतो. नमस्कार. वर्ग 6वी सामान्य विज्ञान विषयाअंतर्गत नैसर्गिक संसाधने, हवा, पाणी आणि जमीन या अंतर्गत ओझोन वायू एक संरक्षण कवच याविषयी आपण या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत. तर पृथ्वीपासून 20 ते 36 किलोमीटर वर आपल्याला एक लेअर दिसेल, एक थर दिसेल. तो स्थितांबरच्या पट्ट्यामध्ये आढळतो आणि हा ओझोन वायू पृथ्वीसाठी एक वरदान ठरलेला आहे. ओझोन वायूमध्ये ऑक्सिजनचे 3 अणू असतात आणि या अणूंपासून त्याची निर्मिती झालेली असते. सूर्यापासून येणाऱ्या अतिनील किरणांपासून ओझोन थर हा पृथ्वीवरील सजीवांचे संरक्षण करतो आणि पृथ्वीवरील सर्व जीवसृष्टीचे एक संरक्षण कवच म्हणून काम करत असतो. परंतु PFC आणि CCl4 जे कार्बन टेट्राक्लोराईड आणि क्लोरोफ्लोरोकार्बन या हरित वायूमुळे ओझोन लेअरला खूप प्रमाणात छिद्रे पडत आहेत आणि या थराच्या आवरणाला धोका होत आहे. आणि आपली सर्वांची जबाबदारी आहे की आता या ओझोन थराची गळती झालेली आहे ती पुन्हा रिपेअर करण्यासाठी प्रत्येकाला पर्यावरणाविषयी जागरूक होणे गरजेचं आहे. तर याविषयी अधिकची माहिती आपण या आकृती आणि या माहितीच्या आधारे आपण पाहूया. ओझोन हा ऑक्सिजनच्या 3 अणूंचा O3 बनलेला असतो. वातावरणात नैसर्गिकरित्या तयार होणारा हा वायू आहे. या वायूचे महत्त्व मानव जातीच्या सर्वप्रथम लक्षात आले ते 1940 साली. 1979 मध्ये शास्त्रज्ञांना आढळले की अंटार्क्टिकावर 194 डोब्सन युनिट आणि 1.1 दशलक्ष चौरस किलोमीटर आकाराचे छिद्र पडले आहे. 1987 मध्ये जेव्हा मॉन्ट्रियल प्रोटोकॉल अंमलात येत होता तेव्हा ओझोन छिद्रांचा आकार 22.4 दशलक्ष चौरस किलोमीटर झाला होता. 2006 मध्ये हा आकार वाढून 29.6 दशलक्ष चौरस किलोमीटर झाला. सध्या ओझोन आवरण स्थिर असून ते भरून निघत असल्याचं वैज्ञानिक सांगतात. वातावरणातील ओझोन हा सजीवांचे रक्षण करतो, परंतु हाच वायू जमिनीवर निर्माण झाला तर सजीवांसाठी धोकादायक आहे. म्हणून ओझोनला गुड ओझोन आणि बॅड ओझोन असे संबोधले जाते. दुर्दैवाने आपल्या वाहनांचा धूर, कोळशाचे ज्वलन यामुळे होणाऱ्या प्रदूषणामुळे हा वायू जमिनीवर निर्माण होत असून तो धोकादायक ठरत आहे. असो, ओझोन वायू हा नैसर्गिक पद्धतीने निर्माण होणारा हा प्राणवायू पृथ्वीपासून 10 ते 35 किलोमीटर अंतरावर 90% इतका आहे. सूर्यप्रकाशामार्फत येणारे हानिकारक अतिनील किरणे तो शोषून घेतो आणि मानवजातीची, वनस्पतीची व जीवसृष्टीची हानी टाळतो. 1980 पासून पृथ्वीचे तापमान वाढत चालले. आज दरवर्षी तापमानाचे नवे उच्चांक गाठले जात आहेत. ऑक्साईडचे प्रमाण वाढले आहे. रेफ्रिजरेटर्स, वातानुकूलित घरे, ऑफिस, कारखाने यांच्या वापरामुळे गेल्या 50 वर्षात क्लोरोफ्लोरोकार्बन्स हा हरितगृहवायू वातावरणात सोडला जात आहे. याचा परिणाम खूपच मोठा असतो. ओझोनच्या संरक्षण कवचाला अनेक मोठी छिद्रे पडलेली असून तो विरळ झाला आहे. यातून जगापुढे गंभीर समस्या निर्माण झाली आहेत. अतिनील बी किरणे पृथ्वीवर पोहोचली तर पूर्ण सजीव सृष्टीचा विनाश होईल. मानवाने यावर वेळीच आवर घालणे गरजेचे आहे. मानवाला निसर्गाने दिलेली प्रतिकारशक्ती ओझोन अभावी कोसळू शकते. ओझोन थर विरळ होणार नाही हे जपण्याचे सर्वांसमोर आव्हान आहे. म्हणूनच CFC म्हणजे क्लोरोफ्लोरोकार्बन आणि CCl4 कार्बन टेट्राक्लोराईड या घातक वायूंचा वापर होणारी जी उपकरणे आपल्या घरात आहेत ती वापरणे बंद केलीच पाहिजे. फ्रीज आणि AC यांसारख्या उपकरणातून CFC सारखे घातक वायू
हे ओझोन लेअरला छिद्रे पाडत आहेत. त्यामुळे सजीवांचे अस्तित्व धोक्यात येण्याची चिन्हे दिसत आहेत. म्हणून याचा वापर कमीत कमी प्रमाणात केला पाहिजे. जास्तीत जास्त झाडी लावली पाहिजे आणि पर्यावरणाचं संरक्षण तसेच संवर्धन केले पाहिजे. दरवर्षी 16 सप्टेंबर हा दिवस ओझोन दिवस म्हणून जगभरात उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी कार्यक्रमाच्या माध्यमातून याविषयी जनजागृती पसरविण्याचं काम ठिकठिकाणी होत असते. धन्यवाद.